त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। तर आपण पाहिलं असेल, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना त्या महिन्याचा हप्ता देण्यासाठी प्रयत्न करत आहोत। महिना संपायच्या अगोदर लाडक्या बहिणींना त्या महिन्याचा हप्ता भेटणार आहे। परंतु आतापर्यंत जर बघितलं आपण, मागचे 2 हप्ते लेट झालेले आहेत। मेचा हप्ता त्यासोबत एप्रिलचा हप्ता लेट झालेला आपण पाहिलेला असेल। तुम्हाला वाटतं का 1 तारीख फिक्स करायला पाहिजे जेणेकरून लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही? सरकारने जर 1 तारीख फिक्स केली तर लाडक्या बहिणी 1 महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ते शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहणार नाहीत। आता बघा, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आलेला असेल आणि जून महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल, त्याबद्दलचं महत्त्वाचं अपडेट आपण पाहणार आहोत की नेमका तुमचा 12वा हप्ता जून महिन्याचा कधीपर्यंत भेटू शकतो। तुम्हाला प्रत्येक महिन्याला ही 1500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते, याचा तुम्हाला फायदा होतोय की नाही? तुम्हाला अशाच पद्धतीने प्रत्येक महिन्याला हे पैसे भेटत राहावे का असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आता बघा, जून हप्ता कधी भेटणार नेमकी त्याची देखील अपडेट पाहणार आहोत। त्याच्या अगोदर बघा, तुम्ही जर वेबसाईटवरती पाहिलं, तुमचं अकाउंट लॉग इन करून लाडकी बहीण योजनेचं चेक केलं तर आतापर्यंत तुम्हाला 16,500 रुपयाचं टोटल अमाऊंट ट्रान्सफर केलेलं अपडेट करण्यात आलेलं आहे। हे जे पैसे आहेत आपण जर बघितलं, 29/8/2024 ला तुम्हाला 3,000 रुपये भेटले होते। त्याच्यानंतर 29/6/9 असेल म्हणजे सप्टेंबरमध्ये असेल, ऑक्टोबरमध्ये असेल, डिसेंबर, जानेवारी, त्याच्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित हप्ता देण्यात आलेला मार्च महिन्यामध्ये। त्याच्यानंतर या ठिकाणी मार्चमध्ये 2 हप्ते भेटले होते तुम्हाला, हे फेब्रुवारी आणि मार्चचे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एप्रिलचे पैसे देखील या ठिकाणी भेटले मे महिन्यामध्ये आणि त्यानंतर मेचे पैसे तुम्हाला जून महिन्यामध्ये देण्यात आले। अशा पद्धतीने ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री डेट दाखवत असेल। असे कुणाचे 16,500 रुपये टोटल जमा झालेत का पूर्णच्या पूर्ण आतापर्यंतचे हप्ते त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आता बघा, लाडक्या बहिणींसाठी जून महिन्याचा हप्ता तर भेटणारच आहे, त्याची अपडेट देखील आपण पाहणारच आहोत। तो कधीपर्यंत येणार आहे त्याबद्दलची माहिती, 12वा हप्ता कधीपर्यंत येणार आहे त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। परंतु त्याच्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी ट्विट करून खुशखबर दिलेली आहे। ती काय आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना आता सरकारचेही बळ मिळणार असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येणार आहे। तर बघा, या ठिकाणी पतसंस्था तुम्हाला आता स्थापन करता येणार आहे, महिला नागरी सहकारी पतसंस्था। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी आहात, पात्र लाडकी बहीण आहात, तर तुम्हाला ही पतसंस्था स्थापन करता येणार आहे। हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानते। अशा पद्धतीचं ट्विट करून त्यांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिलेली आहे। पाहू शकता, या ठिकाणी महिलांना हा मोठा आधार असणार आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येणार आहे, याबद्दलची ट्विट करून त्यांनी माहिती दिलेली आहे। या पतसंस्थेच्या आधारे आता त्यांना विविध या ठिकाणी छोटा मोठा लघु उद्योग देखील करता येणार आहे, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता त्याच्या अंतर्गत। तर ही एक महत्त्वाची खुशखबर देण्यात आलेली आहे। आता मग या ठिकाणी लाडक्या बहिणींचा जो जून महिन्याचा हप्ता आहे तो कधी भेटू शकतो? महिना संपायला आता अवघे 10 दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत। जून हप्ता कधी येणार? लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता वाढलेली आहे, कारण की आता जवळपास या ठिकाणी 9 ते 10 दिवसांचा फक्त वेळ राहिलेला आहे, परंतु अजूनपर्यंत ऑफिशियली त्याबद्दलची या ठिकाणी तारीख जाहीर झालेली नाही। आता महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलंच आहे की प्रत्येक महिन्याचा आम्ही त्या महिन्यामध्ये या ठिकाणी हप्ता जो आहे तो देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत। परंतु जून महिन्याबद्दल अजून या ठिकाणी डेट आलेली नाही। मग नेमके हे पैसे कधी भेटू शकतात? बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, आता लवकरच लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता दिला जाणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून हप्ता कधी येणार हा प्रश्न पडलेला असेल। सर्वजण जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तर जून महिना संपायला अवघे 9 ते 10 दिवस राहिलेले, त्यामुळे अनेक जणांचा जून हप्ता कधी येणार हा प्रश्न जे आहेत लाडक्या बहिणी विचारत आहेत। पुढील काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा होऊ शकतात। तर लाडकी बहीण योजनेचा मग नेमका जूनचा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो? बघा, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला दिला गेलेला आहे आणि एप्रिलचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला
दिला गेला. दोन्ही हप्ते या ठिकाणी लेट झाले. तर मग आता नेमका या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ताही लेट होतो की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण व्हायला लागली, कारण की फक्त अवघे 10 दिवस राहिलेले आहेत, मात्र अजूनपर्यंत त्याबद्दलची घोषणा झालेली नाही. बघा आता त्यानंतर जून हप्ता कधी येणार हा प्रश्न महिला विचारित आहेत. महिना अखेरपर्यंत म्हणजे पुढच्या 2 आठवड्यात हे पैसे दिले जाऊ शकतात, मात्र याबाबत कुठलीही माहिती अजून दिलेली नाही. मात्र या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये आम्ही कसा पोहोचेल शेवटच्या 3 ते 4 दिवसामध्ये त्याबद्दलचा प्रयत्न आमचा असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा पुढच्या 2 आठवड्यामध्ये म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे पैसे जे आहेत ते भेटू शकतात. म्हणजे पुढच्या 8 दिवसामध्ये हे पैसे नक्कीच तुम्हाला येऊ शकतात या ठिकाणी जून महिना संपायच्या एंडिंगपर्यंत. आता बघा जर नाहीच आले, एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो, तुमची सरकारी योजना आहे, तुम्ही त्यासाठी पात्र आहात, तुम्हाला प्रत्येक महिन्याचा आर्थिक आधार या ठिकाणी हा भेटतच राहणार आहे, परंतु एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो किंवा एखादा आठवडा पुढे मागे जाऊ शकतो, मात्र तुमचे पैसे 100% भेटणार. तुम्हाला त्याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. तर जर मागे पुढे झालं, जसं की 2 हप्ते लेट झाले, एप्रिलचा हप्ता लेट झाला तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिला गेलेला आणि मेचा हप्ताही लेट झाला तो जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे या महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला भेटला. जवळपास या ठिकाणी 6 जूनपासून त्याचं वाटप चालू झालेलं होतं. तसंच जर लेट झाला तर तुम्हाला जूनचा 12वा हप्ता देखील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मग भेटू शकतो. तर त्यासाठीच एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे, कारण की लाडक्या बहिणी पूर्ण महिनाभर वाट पाहतात. ऑलरेडी GR मध्ये देखील नमूद आहे की त्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये वाटप झाला पाहिजे. त्या पद्धतीने या ठिकाणी जूनचाही हप्ता जूनमध्येच यायला पाहिजे मग, कारण की स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला असेल, त्यांनी बऱ्याच वेळेस हे सांगितलेलं आहे की त्या महिन्याचा हप्ता आम्ही त्या महिन्यामध्येच कसा भेटेल लाडक्या बहिणींना त्याबद्दलचा प्रयत्न करत आहोत. त्या पद्धतीने या ठिकाणी जूनचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये देखील तुम्हाला भेटू शकतो. मात्र काही कारणास्तव जर तांत्रिक कारणामुळे लेटच झाला तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील तुम्हाला हे पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात. आता बघा या ठिकाणी अवघे 9 दिवस किंवा 10 दिवस या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. तेवढे दिवस अजून तुम्हाला वाट मात्र पाहावी लागणार आहे, कारण की त्याच्याबद्दलची अधिकृत अजून घोषणा केलेली नाही की ह्याच तारखेला पैसे येतील म्हणून. जी न्यूजमध्ये माहिती आली ती आपण या ठिकाणी आता बघितलेली आहे. आता बघा काही लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेच्या निकषाबाहेर जाऊन अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांना पैसे मिळणार नाहीत. योजनेसाठी सुरुवातीपासूनच काही नियम अटी जे आहेत त्या निश्चित आहेत, त्यानुसार प्रत्येक महिन्यामध्ये ही पडताळणी केली जाते आणि त्याच्यानंतरच या ठिकाणी लाभ जो आहे तो वितरित केला जातो आहे. यामध्ये उत्पन्नाची अट असेल, 4 चाकी वाहनाची अट असेल, सरकारी नोकरीची अट असेल, अशी विविध अटी ज्या आहेत याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. तर आता लाडकी बहीण योजना जी आहे याच्यामध्ये काही लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता भेटणार नाही. ज्या अपात्र लाडक्या बहिणी झालेले त्यांचा हप्ता भेटणार नाही, मात्र त्यांच्याकडून पैसे देखील परत घेतले जाणार नाहीत असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी मागच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलेलं आहे की आम्ही या ठिकाणी पैसे वापस घेणार नाही, मात्र त्यांचा लाभ पुढचा बंद होणार आहे. आता लाडकी बहीण योजना जी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी 2100 रुपयाबद्दल देखील मोठी अपडेट आलेली आहे. 2100 रुपयाबद्दल सरकार सकारात्मक आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. न्यूजमध्ये 2100 रुपयाबद्दलचा सरकार लवकरच निर्णय घेणार आहे अशी देखील माहिती आहे, कारण की सध्या तरी तुम्हाला वर्षभर पूर्णपणे 1500 रुपयाने लाभ भेटत राहणार आहे. प्रत्येक महिन्याचा हा लाभ तुम्हाला न चुकता दिला जाणार आहे, परंतु एखादा दिवस मागे पुढे झाला किंवा त्या महिन्याचा लाभ भेटला नाही तर पुढच्या महिन्यासोबत देखील तुम्हाला दिला जाईल. मात्र तुमचे पैसे जे आहेत थकीत पैशासह सर्व ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे भेटत राहणार आहेत. आता 2100 रुपयाबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीच सांगितलेलं आहे की योग्य वेळी आम्ही त्यावरती निर्णय घेणार आहोत. स्वतः मुख्यमंत्र्यांनीही सांगितलेले की 100% आम्ही तो लाभ वाढवणार आहोत आणि उपमुख्यमंत्र्यांनीही सांगितले की त्याच्यावरती काम चालू आहे, योग्य वेळ आली की त्याच्याबद्दलचा 2100 रुपयाबद्दलचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र तोपर्यंत तुमची योजना बंद होणार नाही, ही योजना चालूच राहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 1500 रुपयाने मात्र पैसे भेटत राहणार आहेत, कारण की या ठिकाणी अर्थसंकल्पामध्येच ही योजनेसाठी जी वर्षाची तरतूद असते 36,000 कोटी रुपयांची ती करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ही योजना बंद होणार नाही आणि ज्या सरकारने ही योजना आणलेली तेच सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यामुळे तुमची पुढे 5 वर्ष देखील ही योजना चालू राहू शकते. आता बघा 12वा हप्ता तुम्हाला मी सांगितलेलं की कधीपर्यंत जमा होऊ शकतो, तर येणाऱ्या पुढच्या ह्या 8 दिवसामध्ये म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा त्या वेळेस नाही आला तर पुढे तुम्हाला जुलैमध्ये देखील पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे मात्र येऊ शकतात. आता लाडकी बहीण योजनेवरून तुम्ही विविध बातम्या पाहिलेल्या असतील. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल
त्याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. ती म्हणजे त्यांनी सांगितलं की विरोधक या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद होईल असं बोलत असतात, मात्र त्याच्याबद्दल त्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना माहिती दिलेली आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलं बघा. यावरती स्वतः त्यांनी बोलताना म्हटलं की जोपर्यंत आम्ही महायुती सरकारमध्ये काम करत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही. मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो. महिना संपल्यावरती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे खात्याशी संपर्क साधतात, त्या महिन्याचे पैसे या ठिकाणी देण्यासाठी आणि आम्ही तातडीने ते पैसे देखील देतो अशी माहिती त्यांनी दिली. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो हा पूर्ण वर्षभर भेटत राहणार आहे आणि त्यापुढे ही योजना चालूच राहणार आहे. त्याचबरोबर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही. सरकारनं ऑलरेडी आर्थिक तरतूद जी आहे लाडकी बहीण योजनेसाठी करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. जूनच्या हप्त्याबद्दल अजून जसं लेटेस्ट अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ नक्की शेअर करा व लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.